लांडेवाडी गावचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये बैलगाडा शर्यती संपन्न होत असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बैलगाडा मालक, शेतकरी बांधव आणि बैलगाडा शौकीन, आपण सगळ्यांनी गेले 20-25 वर्षे लांडेवाडीची यात्रा आणि ह्या यात्रेच्या बैलगाडा निमित्तानं आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आताच कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब बेंडे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा बैलगाडा शर्यती 7 वर्षानंतर पुन्हा चालू झाल्या त्यावेळेला पहिली बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये लांडेवाडी या ठिकाणी भरली होती। आताच आमच्यासोबत उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी, त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विवेक वळसे पाटील, संजयराव बानखेले, संतोषजी डोके, अशोकराव थोरात, गिरवलीचे सरपंच आमचे सहकारी संतोषजी आणि सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, इतक्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहात। आमच्या ग्रामस्थांनी थोडीफार व्यवस्था केलेली आहे आपल्या सावलीची, पण मी आपल्याला आवर्जून सांगेन की नुसतं बैलगाडा घाटासाठी माझ्या ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली। कोरोना काळामध्ये सगळं काही बंद असताना हा अतिशय चांगला आणि भव्य दिव्य बैलगाडा घाट बांधला। त्यानंतर आपले खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी एक 10 लाख रुपयाचा निधी टाकला। डीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही निधी टाकला आणि ज्या पद्धतीनं घाट उभा राहिला, आता फक्त अडचण फक्त उन्हाची आहे। मी आताच आमचे इंजिनियर आमच्या गावचे ओबे साहेब यांच्याशी बोलत होतो, हे सगळं जर 1500 कायमस्वरूपी जर बंद करायचं असेल तर किती खर्च आहे तुझं बघा। त्याप्रमाणे आम्ही विवेक पाटलांना सांगू तेवढा खर्च जिल्हा परिषद सुद्धा मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने येथे उपस्थित असलेल्या सर्व बैलगाडा मालकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी खरं म्हणजे प्रचारामध्ये गेले काही दिवस व्यस्त आहे। आजचा दौरा वाघोलीचा आपला हवेलीचा होता। मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं मला माझ्या गावची यात्रा आहे, थोडं अर्धा दिवस तरी द्या। मग त्या लोकांनी अर्धा दिवसाचा कार्यक्रम रद्द करून मला इथं येता आलं। मला मनपूर्वक बरं वाटतं। खरं म्हणजे तुम्ही पाहताय 5 वर्ष तुम्ही मला सगळ्यांनी पाहिले, खासदार असो किंवा नसो, किंबहुना खासदार नसताना जेवढा निधी मी आपल्या गावोगावी देऊ शकलो तेवढा 15 वर्षात देऊ शकलो नाही। 15 वर्षामध्ये केंद्राचे मोठा निधी मी आणू शकलो। उदाहरणार्थ हायवेचा निधी जवळजवळ खेड सिन्नरच्या रस्त्यासाठी 1700-1800 कोटी रुपये आपण आणले, कामं पूर्ण केली। आता त्याच्यावर हक्क कोणी सांगितलं असेल तर ती गोष्ट वेगळी। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या।